आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 81 सराईत गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात परेड घेतली। सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वारी स्मार्ट वारी उपक्रमांतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील 81 सराईत गुन्हेगार, हिस्ट्री शीटर आणि गँग हिस्ट्री शीटर यांची पोलीस मुख्यालयात परेड घेतली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आगामी सण उत्सव काळात सामाजिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये असा इशारा दिला। तसेच संबंधितांकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांचा विशेष वॉच ठेवण्यात येणार आहे। लोकांना आम्ही बोलून घेतलेले वारीच्या अनुषंगाने जे आम्ही ड्राईव्ह सुरू केलेले आहे, जे हिस्ट्री शीटर आहे, गुंडा रजिस्टरमध्ये ज्यांचं नाव आहे समजलं का, त्यांचं चेकिंग करण्याचं मोहीम आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। तर आम्ही ह्याच्यामध्ये खास करून जे परत गुन्हे करतात त्यांच्यासाठी हे ड्राईव्ह ठेवलेले आहे। एक तर तुमचा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही करून घेणार आहे, समजलं का। तर आम्हाला कोणतेही गुन्हेगार प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन बिना राहायचं नाही आहे। आणि दुसरं आहे की तुम्ही परत गुन्हे करायला नाही पाहिजे म्हणून आमचं धोरण आहे। ते आम्ही परत तुम्ही गुन्हे करणार, कुठेतरी मारामारी चालू असते, तुम्ही तिथं जाणार, शेतीचा वाद आहे, बरेचसे शेतीच्या वादामध्ये काही ना काही इश्यू चालू असते, भावाचं भांडण, चुलत भाव, हे भाव, असं वेगवेगळे गुन्हे तुमच्याकडून झाले असतील, त्यासाठी परत तुम्हाला करायचं नाही आहे। जे रिपीट ऑफेंडर झाले, जे हिस्ट्री शीटर आहे म्हटलं तर तुमचा गुन्हे जास्त आहे, तुम्ही जास्त वेळ गुन्हे केलेले आहे, तुम्ही प्रतिबंधक पण केलेले असतील, हद्दपार पण झाले असतील, तरी तुम्ही गुन्हे करत असणार। त्यासाठीच तुमचा तुम्ही पोलिसाच्या नजरेमध्ये राहण्यासाठी हे ड्राईव्ह सुरू केलेले आहे, समजलं का। आता वारीचा वेळ आहे, वारीच्या अनुषंगाने प्रत्येक माणसाला व्हेरीफाय करणार, नंतर त्यांना आम्ही काही एक प्रोग्राम पण सुरू केले, हार्ट प्रोग्राम म्हणून, ज्यांनी करून हे गुन्हेगार आहे परत गुन्हेगारी करायला नाही पाहिजे म्हणून त्यांना काही योजना पण आम्ही सुरू केले आहे। यावेळी पात्र गुन्हेगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शेती असलेल्या व्यक्तींना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन देण्याबाबत ही माहिती देण्यात आली। हमीपत्राचा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला।